नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील मौजा मांडवा येथे माननीय तहसीलदारांकडून मोक्का पाहणी न करता निर्णय। रस्त्यापासून शेतकरी वंचित। चांदूर परिसरातील काही शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे की संबंधित प्रकरणात माननीय तहसीलदार साहेबांनी प्रत्यक्ष मोक्का पाहणी न करता निर्णय घेतल्यामुळे अनेक शेतकरी रस्त्याच्या सुविधेपासून वंचित राहिले आहेत। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार शेतीपर्यंत जाण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग अद्याप उपलब्ध नसल्यामुळे शेतमालाची वाहतूक, मशागत व इतर दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होत आहेत। याबाबत वारंवार मागणी करूनही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मोक्का पाहणी करून योग्य निर्णय द्यावा अशी मागणी केली आहे। प्रशासनाकडून या प्रकरणी काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। याबद्दल तहसीलदार मॅडम यांनी काय दिली प्रतिक्रिया बघा। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। नेमकं तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे, कुठली मागणी घेऊन तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले आहे? मी विनोद दयाराम माऊलकर, माजी सैनिक, अमरावती। माझी शेती मौजे मांडव्याला आहे। सतत आम्ही तहसीलदार साहेबाकडे आमचं प्रकरण प्रलंबित स्वरूपात होतं। मध्यंतरी काही 10-15 दिवसाच्या आधी आम्हाला या तहसील कार्यालयाकडून आदेश मिळाला। त्या आदेशानुसार आम्ही तो आदेश वाचून सविस्तर माहिती घेतली असता आमच्याकडून तो न्याय आम्हाला योग्य पद्धतीने मिळाला नाही। न्यायाची पूर्तता करण्यासाठी आम्हाला जो आमचा वहिवाटीचा रस्ता होता वडलोपार्जित, त्या रस्त्यापासून आत्तापर्यंत आम्ही वंचित आहे। तहसीलदार साहेबांनी जो निर्णय दिला, आदेश दिला, त्या आदेशाला आम्हाला मान्य नाही। म्हणून आम्ही या आंदोलनाला एक संरक्षण स्वरूपात आम्ही ॲक्सेप्ट केलं आणि तो न्याय मिळावा म्हणून आम्ही हा आंदोलनाचा उपोषणाचा मार्ग स्वीकारला। कारण की आज आम्ही जो आमचा वडलोपार्जित रस्ता आहे तो आम्हाला तहसीलदार साहेबाकडून जो न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही। आज तुम्ही तहसीलदारसोबत पाठपुरावा केला होता का यापूर्वी? आमची केस सतत 10 महिन्यापासून तहसीलदार साहेबाच्या दालनामध्ये आहे। आम्ही प्रत्येक तारखेला आम्ही हजर राहून आम्ही आमच्या व्यथा मांडण्याच्या स्वरूपात मांडणी केली असता आम्हाला आमचा जो वकील साहेब होते त्यांच्या माध्यमातून आम्ही आमचे प्रश्न मांडले। आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर योग्य स्वरूपात मिळालं नाही, म्हणून आम्ही फार दुःखित आणि वंचित आहे। कारण आमची जी शेती आहे ती आमची उदरनिर्वाहाचं साधन असल्यामुळे आम्हाला त्या शेतीवरच विसंबून राहावं लागते। आज आमच्या शेतामध्ये जे पीक निघते किंवा मळणीसाठी अशा प्रकारचं जे आम्हाला शेती कामासाठी जावं लागते, त्या शेतीमधून आम्हाला पावसाळ्यामध्ये खूप प्रकारचं पायफसन होते। आम्हाला योग्य रस्ता नाही आहे। आज आम्हाला रस्ता नसल्यामुळे आम्ही फार दुःखी आहे आणि आमच्या शेतामध्ये जे पीक माल आहे तो आज रस्त्याअभावी तसाच पडलेला असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची इतकी विवंचना आहे की तो आम्ही माल आमच्या घरी कशा पद्धतीने आणायचा आहे। पावसाळा येतो, त्या पावसाळ्यात आमच्या पिकाची हानी होते। सोयाबीन आमच्या घरापर्यंत आलं नाही, आमचं शेतातच ते सोयाबीन सडलेलं आहे। तर अशा या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळावा ही आशेनं आम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार साहेबांना हीच विनंती करतो की आम्हाला योग्य तो न्याय मिळून द्यावा। आमचा जो वडलोपार्जित जो रस्ता आहे तो आमचा सुरळीत करून द्यावा। जर आमच्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला योग्य दिशेनं न्याय दिला नाही तर आमचे वडीलधारी जे इथं आम्ही बसलेलं आहे, आज जवळजवळ 80च्या घरामध्ये सर्व आमचे वडीलधारी इथं न्यायासाठी बसलेले आहे। त्यांच्या जीवातल्याला जर काही हानी झाली तर याला प्रशासन आणि आम्ही सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना आणि आमचे जे जनप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही पत्राद्वारे कळवलेलं आहे। या सर्व प्रकरणाला आमच्या जिल्ह्याचे आमदार, खासदार, कलेक्टर, महसूल मंत्री आणि SDO
आणि आमच्या तहसीलदार मॅडम ह्या सर्व या प्रशासनाला जबाबदार राहाव्या. यांनी तात्काळ या विषयावर आमच्या प्रकरणाचा विचार करून आम्हाला कमीत कमी क्षणात आम्हाला निर्णय द्यावा, हीच आमची प्रशासनाकडे विनंती आहे. त्याच्यावर प्रशासनानं पूर्णपणे काळजीने आम्हाला न्याय मिळवून देणार. आम्हाला हीच विनंती आहे की ते आम्हाला आमच्या योग्य दिशेनं न्याय देतील आणि आमचा प्रश्न सोडण्यात आमची मदत करतील. कोणी या ठिकाणी तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी भेट दिली का? आम्हाला त्या तहसील कार्याच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला व्हिजिट दिली, पण त्यांनी हेच सांगितलं की बा तुमचं उपोषण मागं घ्या आणि तुम्हाला आम्ही गाव तंटामुक्तीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार. पण आम्ही तंटामुक्तीच्या माध्यमातून जर गेलो तर आम्हाला योग्य तो निर्णय भेटणार नाही. हे आमचं असंच प्रकरण चालत राहील आणि आम्हाला योग्य दिशेने न्याय मिळणार नाही. म्हणून आम्ही या उपोषणाचा मार्ग अवलंबला. एकंदरीत तुम्ही किती शेतकरी या ठिकाणी उपोषणावर बसले? आम्ही जवळजवळ सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये 33 शेतकरी होते. त्यामधून 4 शेतकऱ्यांनी आपलं जे संमतीपत्र मागं घेऊन की त्यांनी हे सांगितलं की बा आमचा रस्ता सुरळीत चालू आहे, पीक पेरा आम्ही त्याच मार्गानं करत आहे. म्हणून तहसीलदार साहेबांनी त्यांच्या संमतीपत्रावरच आदेश काढलेला आहे आणि तहसीलदार साहेबांनी या गरीब शेतकऱ्याच्या, दलित शेतकऱ्याचा काहीही विचार न करता त्या 4 शेतकऱ्यांच्या संमतीपत्रानुसार आम्हाला त्यांनी तो न्याय दिला. तो न्याय आम्हाला मान्य नाही आहे आणि वास्तविकता त्या रस्त्यात जायला एक ते 1.5 फुटाचाच रस्ता आहे. तहसीलदार साहेबांनी मूक पाहणी न करता आपल्या टेबलावर बसून त्यांना तो त्या पद्धतीनं न्याय दिला. एकीकडे सरकारने पांढर रस्ता योजना राबवलेली आहे आणि दुसरीकडे पांढर रस्त्याकरता तुम्ही शेतकरी या ठिकाणी बसलेले आहे. म्हणजे या ठिकाणी पांढर रस्ता धज्जा उडाला का असं तुम्हाला वाटते का? नक्कीच या प्रशासनाला डावलून माननीय बावनकुळे साहेबाच्या पत्रा आम्ही व्हिजिट देऊन बावनकुळे साहेबांना लेखी स्वरूपात त्यांची स्वाक्षरी घेऊन त्यांना या प्रकरणाबद्दल दखल दिली आणि त्यांची स्वाक्षरी दिली. त्यांनी स्वतः लिहून दिलं की तहसीलदार साहेबांनी या प्रकरणावर तात्काळ निर्णय देऊन या शेतकऱ्यांना जे काही प्रकारच्या अडचणी आहेत त्या अडचणीला योग्य दिशेने न्याय देऊन ते सुरळीत करून द्यावं. तरी तहसीलदार मॅडमनी आपल्या पदाचा आणि आपल्या अधिकाऱ्याचा अयोग्य दिशेनं आम्हाला न्याय दिल्या. त्यांनी अयोग्य दिशेनं न्याय देऊन आमची दिशाभूल केली. देवराव तुम्ही या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहे, तर काय प्रमुख मागणी? प्रमुख मागणी आमची रस्त्याचीच आहे आणि तो रस्ता आम्ही 20-25 वर्षापासून आम्ही शेती घेतलेली आहे तिकडे. त्यावेळपासून आमचं वाईट चालू आहे. तो समजा आता सध्या बंद आहे, आम्हाला तो चालू करून पाहिजे. हॅलो मॅडम नमस्कार. एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रातून मंगेश बोबडे बोलताय. मॅडम आज चांदूरमध्ये उपोषण बसलेलं आहे आणि त्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे की तहसीलदार साहेब यांनी मोका पाहणी न करता आधी 2 रस्त्यापासून वंचित ठेवल्याबद्दल त्यांनी असा तुमचा आरोप प्रत्यारोप केला आहे. काय सांगा? आरोप प्रत्यारोपचा प्रश्न नाही आहे. प्रकरण चाललेलं होतं रीतसर आणि रीतसर प्रकरणामध्ये आदेश पारित आहे आणि त्यांना जर आदेश मान्य नसेल तर अपिलाची तरतूद त्यांना उपलब्ध आहे. त्यांनी ती रीतसर अपील दाखल करावी. आणि यापूर्वी त्यांनी पाठपुरवठा केला होता मॅडम, तुमचा पत्रव्यवहार केला होता तुमच्यासोबत त्यांनी? पत्रव्यवहार केस जर बोर्डावर आहे तर पत्रव्यवहारचा विषय नाही ना. ते स्वतः पार्टी आहे, वकिलामार्फत दाखल प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आदेश पारित केला आहे आणि आदेश मान्य नसल्यास अपिलाची तरतूद आहे, ते अपील करू शकतात. मग आता हे जे बसलेलं आहे इथं आम्हाला उपोषण यांच्यावर काही तोडगा मॅडम? आपण त्यांना पत्र दिलंय, ते अपील करू शकतात. तर माझ्याच आदेशाच्या विरुद्ध मी स्वतः काय कारवाई करणार आहे? त्यांना माझा आदेश मान्य नसेल तर त्यांनी अपील करावी. म्हणजे त्यांनी अपील ते जे बसलेले आहे समजा उपोषण करते त्यांनी अपील करावी पुन्हा? हा, कारण माझा आदेश आहे ना. माझ्या आदेशाच्या विरुद्ध त्यांना मान्य नाही तर अपिलाची तरतूद उपलब्ध आहे. अर्धन्यायिक स्वरूपाचं प्रकरण आहे. अर्धन्यायिक स्वरूपाच्या प्रकरणामध्ये पारित केलेला आदेश जर मान्य नसेल तर वरिष्ठ न्यायालयाकडे अपील दाखल करायची तरतूद आहे. मग यांनी वकील म्हणजे यांनी दाखल नाही केलं वाटतं यापूर्वी ते, जसं तुम्ही त्यांना कळवलं होतं तसं अपील दाखल केली नाही का यांनी? दाखल केली नाही यांनी. म्हणजे तुम्ही त्यांना कळवलं होतं का अपील दाखल करा म्हणून? वरिष्ठ नंतर अपील दाखल करायची तरतूदच आहे ना. त्यांना पत्र पण आज सकाळी आमचे नायब तहसीलदार घेऊन गेले, त्यांना सांगितलंय.
म्हणजे तुम्ही त्यांना कळवलं आहे का अपील दाखल हो. करा हे प्रकरण? मग तुमच्याकडे नाही येत का मॅडम? जसं तुम्ही तुमच्या अरे सर, तहसीलदारांनी आदेश केल्यावर अपील जर मान्य नाही, आदेश जर मान्य नाही तर दुसऱ्या कोर्टात अपील करू शकतात ना. अपीलाची तरतूद आहे ना. त्यांनाही माहिती आहे, त्यांच्या वकिलांनाही माहिती आहे. हा, म्हणजे ऑलरेडी बोर्डावर केस सुरू होती असं म्हणणार का? काय सुरू आहे मॅडम? आदेश झालाय, आदेश झाल्यावर आदेश सुद्धा काय? झालेला आहे. हा हा हा, आदेश झालेला आहे आणि आदेश झालेल्या प्रकरणावर जर त्यांना मान्य नाहीये तर त्यांनी अपील दाखल करावी. धन्यवाद मॅडम, तुम्ही MB न्यूज महाराष्ट्र बातमी 2 शब्द पत्रिका दिल्याबद्दल.